महाराष्ट्र पाहतोय. फक्त प्रचार काय केला जातोय की मराठी मराठी. पण जर 25 वर्षे सत्ता असताना मराठी माणसासाठी आपण जर काही केलं नाही, तर आता सत्ता आल्यानंतर काय करणार आहेत? फिर भी मैं ये बोलूँगा जो सब अगर एक मिल कर के रहेगा तो इसका जो है ना डेवलपमेंट अच्छा होगा. ठाकरे आणि दोन्ही ठाकरे एकत्र झालेत. खरं तर मराठी माणसाच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर दोन्ही भाऊ एकत्र आलेत हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे. ते खरं तर चुकीचंच आहे. पण काय आता हे आता असं वाटायला लागलंय ते आपल्या आता कल्चरमध्येच झालंय ते निवडणुकीच्या. कोणी म्हणला मी येतो पुढं आणि म्हणतो की बाबा मी तयार आहे, मी पैसा घेणार नाही, वाटणार नाही. तर आणि हे ॲक्च्युली हे बिनविरोध निवडून येणं म्हणजे हे सामान्य जनतेचा एक मला वोट करायचं आहे ना, माझा अधिकार, मला माझा उमेदवार पाहिजे. पण हे वरचे मॅनेज होऊन जे लोक आपापली निवडणूक हे तर करतात, तर माझा मतदानाचा अधिकार कुठे गेला? नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. खरं तर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या निवडणुकीचा दिवस आणि परवा निवडणुकीच्या निकालाचा दिवस. खरं बघायला गेलं तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या 29 महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे आहेत आणि त्याला केवळ काही तास उरले आहेत. असं असताना जनतेच्या मनात नक्की काय दडलं हे पाहण्यासाठी आपण आलो मुंबईच्या नरिमन पॉइंट या ठिकाणी. खरं तर बरेचसे पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटकांचा रेलचेल या ठिकाणी असतो. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय वाटतं? निवडणुका आहेत, उद्या निवडणूक आहे, परवा खरं तर निकाल लागणार आहे. पण आताचं जे राजकारण चाललंय, जे उभा महाराष्ट्र पाहतोय, काय वाटतं? महाराष्ट्र पाहतोय. फक्त प्रचार काय केला जातोय की मराठी मराठी. पण जर 25 वर्षे सत्ता असताना मराठी माणसासाठी आपण जर काही केलं नाही, तर आता सत्ता आल्यानंतर काय करणार आहेत? तुमच्याकडे नियोजन काय आहे? हे लोकांना सांगायला पाहिजे ना. तुम्ही फक्त मराठी वाचली पाहिजे. मराठी कधी वाचेल? जेव्हा मराठीसाठी तुम्ही काहीतरी करणार तेव्हा वाचेल. प्रत्येक माणसाने देशाचा, आपल्या शहराचा विकास कसा होईल आणि कोण करेल यालाच मतदान करावे. ते तर आहे, पण आता मुद्दा तोच येतो परत एकदा की गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र, मुंबई वाट पाहत होती ज्यांची. ठाकरे बंधू एकत्र येतील, ते एकत्र आले. काय वाटतं की त्याचा काही परिणाम होईल का? नाही, तुम्ही कोण एकत्र येता याला महत्त्व नाही आहे. विकास कोण करतो याला महत्त्व आहे. जो कोणी विकास करत असेल त्याच्या पाठी जनतेने जावं. तुम्ही एकत्र हे कशासाठी आलेत? सत्तेसाठी. सत्ता याच्या अगोदरही तुमच्याकडेच होती. तेव्हा तुम्ही काय केलं हे लोकांना दाखवा ना. जर तुम्ही काही केलंच नसेल तर तुम्ही एकत्र येऊन काय फायदा? आता कुठे बिनविरोध होतोय, एखाद्या ठिकाणी बिनविरोध होतोय. जर कोणी उमेदवारच नसेल तर बिनविरोध होत असेल ना. जर उमेदवार समोर असेल तर निवडणूक होईल. तुमच्याकडे जर उमेदवार आहेत तर कुठल्याही पक्षाचा असो, तुम्ही त्याच्यासमोर तुमचा उमेदवार उभा करायला पाहिजे ना. तुम्ही उमेदवार का उभं करत नाही? आणि तुमचा उमेदवार माघार घेत असेल तर अशा उमेदवारावर तुम्ही विश्वासच का ठेवता? अगदी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आला आहे. खरं तर आपण पाहतोय की हा नरिमन पॉइंटचा परिसर आहे आणि या ठिकाणी बघायला गेलं तर मुंबईची जनता हे या ठिकाणी निवांत वेळ घालवण्यासाठी येते. काही वेळ घालवण्यासाठी येते. आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत. काय वाटतं? निवडणुका आहेत, काय सांगा? सब मराठी में गल अच्छा, हिंदी में बताइए। हिंदी में बताइए कि इलेक्शन है यहाँ के, क्या लगता है मुंबई में क्या बदलाव होने चाहिए? अभी सबसे पहली बात मान लीजिए हम स्टेबल तो हूँ नहीं जो मैं बता दूं इधर का राजनीति का क्या है. फिर भी मैं ये बोलूँगा जो सब अगर एक मिल कर के रहेगा तो इसका जो है ना डेवलपमेंट अच्छा होगा. खरं बघायला गेलं तर ह्या निवडणुका आहेत आणि निवडणुकामध्ये जी तरुण पिढी आहे, ज्या तरुणांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आज आपण नरिमन पॉइंट या ठिकाणी आलोय. निवडणुका आहेत, उद्या खरं तर निवडणूक आहे आणि परवा निकाल आहे. पण आत्ताचं जे राजकारण चाललंय याबद्दल काय वाटतं तुला? काय नाही, म्हणजे भाजप आणि शिंदे सेना आणि दोन्ही ह्याच्यात ठाकरे आणि दोन्ही ठाकरे एकत्र झालेत. खरं तर मराठी माणसाच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर दोन्ही भाऊ एकत्र आलेत हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे. तसा विकास म्हणायचं म्हटलं तर दोन्ही पक्षाकडून तसे काय जास्त झालेले नाहीयेत. पण ठीक आहे, एक मराठी माणसाची अस्मिता म्हटलं तर आपल्याला दोन्ही ठाकरे भाऊ आपल्याला कधी पण आवडतील बघायला सत्तेमध्ये. अगदी अगदी. मला एक तू सांग, आता खरं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 69 उमेदवार विरोध निवडून आले आहेत. अशा पद्धतीची लोकशाही चालू आहे. पक्ष फोडाफोडी,
किंवा पैशाचा भरमसाठ वापर आज खरं तर खूप जास्त ह्या प्रकार घडतील. काय वाटतं तुला? ते खरं तर चुकीचंच आहे. पण काय आता हे आता असं वाटायला लागलंय ते आपल्या आता कल्चरमध्येच झालंय ते निवडणुकीच्या. कोणी म्हणला मी येतो पुढं आणि म्हणतो की बाबा हा मी तयार आहे, मी पैसा घेणार नाही, वाटणार नाही, तर तोच मागे सरतो आणि सगळे म्हणजे काय म्हणतो आपण ते खेकडाचं उदाहरण नाही का, बाहेर टोपल्यातनं बाहेर पडायचं असलं तर ते सगळे ओढतात खाली त्याला. तर असं आहे की कल्चरच तसं बनल्यामुळं आता ते कोण सुधारायला गेलं तरी सुधारण्यासारखं असं वाटत नाही की असं होईल आता. अंगवळणी पडत चाललंय माणसांच्या. हे फोडणे, पैसे देऊन नगरसेवक खरेदी करणे आणि हे ऍक्च्युली हे बिनविरोध निवडून येणं म्हणजे हे सामान्य जनतेचा एक, मला वोट करायचंय ना, माझा अधिकार, मला माझा उमेदवार पाहिजे. पण हे वरचे मॅनेज होऊन जे लोक आपापली निवडणूक हे तर करतायत, तर माझा मतदानाचा अधिकार कुठे गेला, माझी चॉईस कुठे गेली, मी कुणाला निवडणार? मला एक शिक्षित उमेदवार पाहिजे. पण हे कमी शिकलेले उमेदवार जेव्हा मॅनेज होऊन पैशाने मॅनेज होतात, त्यावेळेस एक मनात खंत वाटते की बाबा पाहिजे असं. अगदी अगदी. काय वाटतं तुला आताचं राजकारण जे सुरू आहे त्यात काय तुला काय आवडत नाही एखादी गोष्ट? मला एकच गोष्ट आवडत नाही की कोणतीही निवडणूक असू दे, म्हणजे इव्हन ग्रामपंचायत ते आमदारकी खासदारी कोणतीही निवडणूक असू दे, कोणतीही बिनविरोध नाही झाली पाहिजे. निवडणूक यासाठी आहे की लोकांमधून त्यांचा प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे. यासाठी निवडणूक होणं गरजेचीच आहे, मग ती कोणत्याही लेवलची असू दे, निवडणूक ही व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे. आपण जाऊया एक शेवटचा एक या ठिकाणी मुलगा राहिलाय. मला एक सांग आता तू की खरं तर आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय म्हणजे केंद्रापासून राज्यापर्यंत, त्याचबरोबर ईव्हीएमचा घोळ किंवा निवडणुकीचा घोळ, मग आम्ही मत का देऊ अशी जनतेची हे आहे. तुला तरुण म्हणून काय वाटतं? आधी जो दर्जा होता ना पॉलिटिक्सचा पर्सनली, तो दर्जा आता राहिला नाहीये. म्हणजे खूप खालच्या स्तरीचं पॉलिटिक्स सध्या चालू आहे. पण आता जर बघायला गेलं तर ते चुकीचंच आहे. पण आता आपल्याकडे पण पर्याय नाही. आपण जनता आपण काही करू शकतो, तर ते आपल्याला पण कळणं झालंय. तो दर्जा खूप खाली गेलेला माझा पर्सनल. दर्जा घसरला, पण तरुण म्हणून काय बदल व्हायला पाहिजे असं वाटतं? जसं बिनविरोध वाला ना, ते पहिलं बंद झालं पाहिजे आणि जेवढं जास्त होऊ शकतं विकास म्हणजे माझ्या मते वाढली पाहिजेत बघा. कारण की आताची तरुण पिढी खूप विचार करून मत देणार आहे. जर बिनविरोध होत असेल तर त्या मताचा काही मायनाच नाही राहिला पॉलिटिक्सच्या ह्याच्यात. बरं, हे जे आता सध्या बरेचसे उमेदवार आपण पाहतोय की राष्ट्रवादीमधून भाजपा जातात, भाजपातून शिवसेना जातात, शिवसेनेतून तिकडे जातात, किंवा आज भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीटच मिळालं नाही. बरेचसे कार्यकर्ते अक्षरशः त्यांनी हंबरडापूरला रडले, पागल झाले, अशा ज्या घटना आपण टीव्हीवरती पाहतोय. काय वाटतं की आपले कार्यकर्ते सोडून दुसऱ्या पक्षातले कार्यकर्त्यांना भाजपा आपल्या पक्षात घेते आणि निष्ठावंतांना न्याय देत नाही? काय वाटतं? ते तर बरोबरच आहे. भाजप सगळ्यांना आपल्या पार्टीमध्ये घेतंय आणि त्यांचे एक मोनोपोली झाल्यागत सुरू झाले. पण आता सध्या जी स्थिती चालू आहे त्या स्थितीनुसार तर ते कमी झालं पाहिजे, माझं पर्सनल म्हणणं आहे.